अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ हा छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमधून अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर यानं अपक्ष अर्ज दाखल केलाय। भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटलेली असताना शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानं अनेकांचे डोळे मोठे झाले। अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत। त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि आज त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतायत। एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे। त्यांचे नेते आहेत, त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन मागणी सांगितलं पाहिजे। पण एकनाथ शिंदेच्या आदेशाला डावलून जर ते काही करत असेल तर हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। एखाद्या पक्षाच्या आमदारांना हे शोभत नाही। मुंडका म्हणजे आमची जिल्हा परिषद होती। मुंडक्याचा अर्थ हे जे मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला। आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये दोन पार्ट कसे करायचे हे करू लागले। म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे। तिथे आमचा अंतिम निर्णय होईल। तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो आम्ही।